मित्रांनो मी खूप जास्त खुश आहे. इथं आज आम्हाला क्रोमामध्ये PS5 भेटलेलं आहे. खूप जास्त मी याच्यासाठी वेट केलं होतं आणि खूप जास्त म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, यांचे खूप फॉलोअप घेतले आणि यांनी मला अवेलेबल करून दिला PS5. मी खूप खूप जास्त खुश आहे. तर PS5 तर आमच्या गाडीमध्ये आहेच आहे. तर त्याच्यासाठी आता आम्ही स्क्रीन पाहायला आलो आहे. रोहित चॉईस करतोय स्क्रीन कशी हवी त्यालाच माहीत, मला काय नाही माहीत. फक्त मी त्याला एवढंच बोलली जरा मोठी घे जेणेकरून चांगलं गेमिंग करता येईल आपल्याला. तर आता तो पाहतोय, बघूया. आणि त्याला कोणतीही गोष्ट घ्यायची असली ना खूप चौकशी करतो ऑनलाईन कशी आहे, दुसरा प्लॅटफॉर्म कशी भेटतीये काय. सो त्याला वेळच लागेल. तसं मी कन्फ्युज झालं. मी टीव्ही म्हणजे कोणती वस्तू घ्यायची म्हटली ना तर मी खूप रिसर्च करतो, ऑनलाईन बघा मी आता तेच सांगितलं तुम्हाला. ऑनलाईन बघतो, ऑफलाईन बघतो, प्राइस चेक करतो आणि जी पसंत होईल तिची, जिथं सगळ्यात जास्त कमी रेट असेल तिथं मी घेतो. इथं मी कन्फ्युज झालो की साईज कोणती घ्यावा आणि साईज घेऊन ब्रँड कोणता घ्यावा. सोनीची क्रोमाचे जास्त टीव्ही आहेत. तर आता PS5 घेतल्याच्या नंतर गाडीत स्क्रीन बघायला आलोय आणि स्क्रीन काय इथे आम्ही म्हणजे आता रोहितले मी बोलल्याप्रमाणे तो 2-4 ठिकाणी चौकशी करून मगच घेणार आहे. सो आता इथे पाहून घेतलंय, आवडलेत 2-3. आता ते आमच्या इकडे बघूया चाकण वगैरे कुठं कशा प्राइस मध्ये भेटतात ते. पण आजच घेणार आहे, आज किंवा उद्या. तर मी आता स्टॉपमध्ये चालली माझ्यासाठी शॉपिंग करायला आणि रोहित गेलाय मागे तिकडे क्रोमाच्या शोरूम मध्ये. अरे मैया हम तो स्क्रीन देख रहे थे, स्क्रीन मिल रही है लेकिन पैसे बहुत मांग रहे हैं, आप क्या करें बता. कर दे पेमेंट और ले ले. लोग कहेंगे कि तुम्हारे पास उतने भी पैसे नहीं है कि आप बहुत मतलब हर किसी के लिए हर अमाउंट बडी होती है. तर रोहित आहे ना गेलेला स्क्रीन बघायला, त्याला काही माझ्याशिवाय चॉईस करता आली आणि मी गेलेले कपडे बघायला मला काही त्याशिवाय चॉईस नाही करता आली. सो आम्ही लोक मिळलो एकमेकांना. स्वतः कपडे भेटतात. तर H&M काही शॉपिंग केली. हे बघा वैष्णवने काय घेतले, घोसला घेतलाय, चिडिओ का घोसला. तर वैष्णवला इथे एक शूज आवडले, ट्राय करून बघते ग्रीन वाले. हे सॉक्स पण दिले का ट्राय करायला तुला? देतातच ना. त्याला वाटलं तुझे पाय खराब आहेत म्हणून दिले. पाय साफ करून येतच नाहीत मला हे सॉक्स. सॉक्स घेऊन जायचे असतात रिटर्न. नाही अरे ते ट्रायल साठी देतात रोहित, तुला माहिती पण नवीन दिले. मला सगळं माहिती होणार गंमत करून. या तर माझा बर्थडे बोलली आणि स्वतःला शॉपिंग करते. ही कोणती बदतमीजी आहे? तुला पण करली नाही तुम्हाला अजिबात. करणार आहे. काय बर्थडे काय नाही, मला आवडत नाही केक कापायचा. तू ना स्कूलचे कपडे घालून स्कूलमध्ये जरी गेला ना तरी तुला ऍडमिशन देतील, कारण तुला फायनली वैष्णवीला एक चॉईस झालेला आहे, आवडलेला आहे. बघ माझा जिंजरचा होता तो खूप सॉफ्ट आहे, तो माझा फेवरेट आहे. हा खूप कडक आहे. कैजुअल वेयर के लिए लुक वाइज अच्छे होते हैं. कम्फर्ट के लिए तुझे फिर नाईट रोल लेना पण. तुझे शूज घेतलेले, पैशाचा खर्च नुसतं उधळपत्ती चालू आहे. आता मी काही दिवसांनी कंगाल दिसलो ना त्याचं कारण हे असं. आता न्यू मी मध्ये जायचंय. न्यू मी लावी येते, न्यू मी नाही. अरे वरती न्यू मी. तू का अशी दुकान शोधून ठेवती, सांग ना काय गरज काय बघून आली तू बिल काय पडली? तुझं मी बारदान कोण हिंडतोय. ते रोहितच्या चॉईस आहे बरं का. मी खरं सांगायचं झालं तर ते मी नाही चॉईस केलंय. मी तुला घरी बनवून दिलं असं तसं एका पिशवीचं. अरे ही मम्मीने बनवला असं आपल्या पोल्ट्रीचं पिशवी. तर एक ड्रेस वैष्णवला आवडला होता आणि त्याला बाय करायचं होतं. मी त्याला बाय करून चाललो मग, है ना. जाऊ दे यार, असं चिटिंग करतो. मला वाटलं खरंच घेतोय आता आणि बाय. त्यात रोहित आहे ना सगळी शॉपिंगची माझी वाट लावतो. मला काहीच माझ्या मनाप्रमाणे घेऊन नाही देत, सगळं स्वतःच्या मनाने मला घेतो आणि मी मला काहीच नाही घेतो. तर खूप दिवस झाले मोमोज खाऊन, तर आज रोहित बोलला आपण ट्राय करूया मोमोज. तर इथे मोमोज खातोय आता आम्ही, घेतोय म्हणजे गाडीमध्ये. गाडी तर डिरेक्टली इथेच लावली आहे, बघूया कशी टेस्ट आहे इथली. तर आता वैष्णवी मोमोज खायला दिल्लीला नाही म्हणत होती, पण आता तिला इथेच भेटले तसे टाईपचे. दिल्लीला जायची गरज नाही आता ना. मला दिल्लीच मोमोज एवढे आवडायचे, मी यार खूपदा बोलली चल मोमोज खायला दिल्लीला, पण इथे जरा तशी टेस्ट भेटली आहे, छान आहे. तू खाऊन बघ, तू पण सांग हा की नाही, तर मी तुला भरवते कसं. ओके, कशी आहे? मस्त. किती नंबरचा स्टोर आहे आपलं? 4 नाही 3 नंबर ना. 3 तर अजून प्रमोद जायचंय आता इकडच्या. डिजिटल वगैरे बघितलं, स्क्रीन घ्यायची. सांगितलं पण रोहित काय लवकर फायनल करत नाही. आता इथं फायनल केलं तर बरं होईल. फायनल कर आजच. तर इथं वैष्णवी 12-9 सातून एकदा चपात्या करतीये. चपात नाही काय, भाकरी करतीये. 12-9 आता तिला बघा पिठाचं कोणच पाण्याचं आणि पिठाचं जमते का बघू आपण, बरं का. ट्युटोरियल बघा पातळ झालं बघा जरा. येतात मला, तसं मी केलंच नाही. येतात पण आता विसरले असेल ना. काय फॉर्म्युला टाकायचं फॉर्म्युला टाकायचं. फॉर्म्युला आहे ना बाळा, किती प्रमाणात पाणी घ्यायचं, किती पटाला. गॅस बारीक पण करायचं ऑलराऊंडर आहे ना, मग तू करू. चालू चालू गॅस बारीक पण करायचं असते. हा पातळ झाले जरा. बघ काय म्हणली, पातळ घेतलं. हो नाही हो मम्मी, तुम्हाला जर काय अंदाजच नाही. बघा तिला अंदाज तुला काय तू कधी भाकरी आता ह्याची कुश काय बघा बोलले ना. तर आमचं घरी आगमन झालंय. कारल्याची भाजी, लोणच्याची भाजी नाही लोणचं, भाकर आणि पालकची ग्रेव्ही. हेल्दी काय नाही झालं का, हेल्दी सगळं हेल्दीच असते नीट खाल्ल्यावर.
ही लग्न झालं तेव्हा 32 किलो होती, आता आम्ही 55 किलो केलेली आहे. काय पण है आज मेरे रोहित का बर्थडे है, मम्मी के बेटे का बर्थडे है आणि हा एकमेव मुलगा आहे ज्याला बर्थडेचा इंटरेस्ट नाही रे. हात लाव तोंडाला बोलले हात लाव आज मेरे रोहित का बदतमीज आहे. हॅपी बर्थडे अरे हॅपी बर्थडे. ती कशी करते मुद्दाम बघितलं का तोंडाला बोलला हात लावी. अरे हॅपी अरे भांडी घासलेत रे यार. अरे काम करणाऱ्या मुलीच्या हाती रे, काम करणाऱ्या मुलीच्या हाती भांडी घासले तेवढं पावसा पाण्याचे मग थंडच असणार ना. तुझ्यासारखं इथे काम करून करून मऊ गरम झालेले आम्ही काम करतो. सत्य आजीला काय राहिलं, आजीचा फोन आलाय काय राहिलं बघ. तर इथं मम्मी दाखवतात आम्ही किती काम करतो. मम्मींना पाकरीने भाजले मला हात, मम्मी हात थंड आहेत ना. बघा भांडी घासल्यावर किती थंड होते. रोहितला काय घेणं त्यांना नाही. The next day. गुड मॉर्निंग. तर आज आहे रोहितचा बर्थडे आणि आज ऊन पण पडलेलं आहे आणि तुम्ही मागे बघू शकताय रोहित नंगा पुंगा बसलेला आहे, अजून कामच करतोय. आणि आज आम्ही काय करणार आहोत पुढे तुम्ही बघालच. रोहित माझं शूलेस बांधतोय बिकॉज त्याला शूजची काळजी माझी नाही. एकदाच नाही याला का काय माहिती. अरे असेल की नीट बघ. आता आम्ही स्क्रीन बघायला आलेलो आहे PS5 तर आम्ही घेतलेलं आहे. बरं असं आणि बर्थडेचा विषय असा आहे की बर्थडेला घ्यायचं होतं असं काही नाही. हा खोटं बोलतोय. थांब खोटं मला एक सांग, अवेलेबल नसतं झालं आपल्याला जेव्हा झालं तेव्हाच अवेलेबल झालं तर टार्गेट होतच ना. आपण 100 कॉल करून PS5 मिळवलंय. 100 कॉल केले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट PS5 कुठे भेटत नाही म्हणजे ओरिजिनल प्राइस मध्ये. सगळे ब्लॅकने विकतात 70-70 80-80 हजारला. आम्हाला ओरिजिनल प्राइस मध्ये भेटलं, ओरिजिनल प्राइस मध्ये क्रोमा मध्ये. आणि क्रोमाच्या शोरूमला न जाता स्वामीच्या ग्रुपने. चला आता स्क्रीन बघूया. आणि रोहितचा सेटअप आज रेडी होईल त्याच्या बर्थडेच्या दिवशी. म्हणजे नाकाला खाजू येते. काय झालं पैसे आएंगे. हाताला खाजू आले. तर माझ्या रोहितला प्रिंगल्स खूप आवडतात म्हणून मी त्याच्यासाठी 2 बॉक्स आणलेले. तर हे घे रोहित, तेरे बर्थडे के दिन तेको मैंने प्रिंगल्स दिए, कुछ थँक्यू तो बोलो. मंडळ आपला आभारी आहे. खा मग आता. त्याला केक नाही ना कापायचा, मग त्याला आता त्याच्या आवडीच्या गोष्टी घेऊन देते. आणि कसं झालंय मला आहे ना केकच्या ऐवजी ना केकला ते 300-400 रुपये घालण्यापेक्षा 300-400 रुपयाच्या वस्तू अशा घे. असे लय खायचे पदार्थ नाही का वेगवेगळे जसं काय हे आपण नाही का याला दिलं अंशुला दिलं तसे. ओके बारीकच आहे. तर माझ्या बर्थडेच्या दिवशी माझी एक इच्छा आहे वैष्णवी माझ्यासाठी एक गाणं म्हणा चांगलं गाना. तुझे में रब दिखता है यारा मैं क्या काम कर. मेंढर दाखव तू आवाज यांचा आवाज भारी दाखव. गाइस देखो मेंढिया कितनी जा रही है. तू है तो दिल धड़कता है. माझा आवाज दिल व्हायब्रेट करायला लागतो आवाजाने. धडक. तू ना तो घरी घरी नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. या बात आहे बस. आणि खरंय गाणं मला याच्याबद्दल खूप आवडतं. हॅपी बर्थडे. तर फायनली आता आम्ही क्रोमाचं हे लास्ट शोरूम आहे. आता इथून स्क्रीन तर घेणार आहे. आणि रोहितचं फायनली सगळं किट रेडी होणार आहे. स्क्रीन PS5 घरी जाऊन रेडी. मीच खूप एक्साइटेड. आवडती का तुला? आवडते पण पैसे नाही आवडत मला. घे ना यार एक कोणती तरी फायनल दे ना. 2-4 स्टोर झालेत आपण फायनली. एक टीव्ही आता चॉईस झालाय. त्याची प्राइस पण रोहितच्या डोक्यात थोडी बसली आहे पण मला माहित नाही तो अजून पण सर्च करतोय. नाही मला इथून पुण्याला नाही वाज. ही वाली स्क्रीन आहे ती तशी इथे छोटी दिसते पण ऍक्च्युअल मध्ये आहे चांगली तर मोठी आहे ना. गेमिंग साठी ठीक आहे. आता हाच फायनल केलाय आम्ही. आता आम्ही ह्याचा साऊंड वगैरे आवाज वगैरे चेक करतो. नाही करत अजून. गप्प बस घेतोय आता फायनल. अरे हा दिवस घालवेल पूर्ण 2 दिवस घालवेल. आता आजचा पण बर्थडे पण तसा वेस्ट करेल पण असं नाही होऊन जाणार. मी इथून पटकन घेतोय आणि जातोय घरी जाऊन सेटअप पण करायचं आहे. मला खूप मोठे गिफ्ट भेटले. छत्री भेटली इथे आणि आम्ही वस्तू ठेवलेली आहे गाडीमध्ये आहे ना. फायनल सगळे घेऊन झाले. आता निघायचे आपल्याला घरी. आणि आता चाललो आहोत एका गोष्टीसाठी. आता आम्ही सकाळी मनसरला गेलो, आता चाकण लावलो, आता पुन्हा मनसरला चाललोय. याचं रिझन हे की टीव्हीचं स्टँड इथे अवेलेबल नव्हतं. त्यांनी तिथून घ्यायला स्टँडच द्यायचं बंद केलं ना. माउंटचं तर ते टेक्निशियन देतात. खाली लावायचं स्टँड पण नाही देती टेबल स्टँड. तर ते आणायला चाललोय. आणि दुसरी गोष्ट अशी की खर्च लय झालेला आहे त्याच्यामुळे आता 2 दिवस बर्थडेचा खर्च आहे रोहितचा. किडनॅन मध्ये दुखणार आहे. तर ना स्वामींच्या मठामध्ये जायचंय दर्शनासाठी. तर प्रसाद घेऊन आलाय रोहित. केळी घेतलीत मी 4 डझन. क्युटी पाई. बोलो. मला ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं असेल की रोहित आहे ना कपड्यांच्या बाबतीत आहे ना स्वतःसाठी अजिबात इन्व्हेस्ट नाही करत. आम्ही काल त्याच्यासाठी कपडे घ्यायला गेलो आणि त्याने मलाच घेतले. आणि तुम्ही परत म्हणाल बर्थडे त्याचा आहे आणि त्याला म्हणजे नवीनच आहे काय जुनं नाहीये पण तो जास्त कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट नाही करत. जाऊ द्या ते त्याचं आता काय असेल ते असेल ना. रोहित करतो कधी करतो मन कधी करतो. हा करतो. चला आता ना स्वामींच्या
आशीर्वाद घेऊया. स्वामी समर्थ चरणी वंदन माझे दुःखांतही तूच माझा. गाईज हा बर्थडे दिवशी माझ्यावर चिडतोय का तर माझ्याकडनं माझ्या शूच्या आणि नाड्या बांधायच्या राहिल्या. आपल्याला आपल्या बुटांचे नाणे बांधता नाही बुट घ्यावं नाही मग घालावं नाही मी नाही घेतली, तुझं घेतली. मग घालपट नाड्या बांधून जा गाडीत बसून चपट. आज शेवटी पहिल्यांदा माझी बायको माझ्या समोर झुकलेली आहे. नाही तर कधी झुकत नाही. आहे बुटाचे हे करायला हे झाले. पावभाजी द्या. आता मी बघतो काय काय घ्यायचं याच्यात ना. कोथिंबीर वडी मला आवडते. सँडविच येईपर्यंत पावभाजी तर संपून गेले आणि आता कोथिंबीर वडी येईपर्यंत सँडविच संपून ठीक आहे ना, 1 by 1. तरी ते रोहितची फेवरेट कोथिंबीर वडी आलेली आहे. मला कोथिंबीर वडी लय आवडते. आता इथली नाही आवडत जास्त, पण मला घरी बनवण्यात लय आवडते. हा मम्मी जी बनवती ना खूप छान बनवते. मला तर काही येत वैष्णवी नाही बनवते ना ती मला आजपर्यंत खायलाच नाही भेटली. कारण मी असं उकडायचे तळायचे प्रकार करतच नाही जास्त. कोणती प्रकारच करत नाही. बघू मी टेस्ट करते. गरम गरम त्या हिरवी चटणी मग खाऊचे नाही चांगलं लागेल. छान. घरी आलो आहोत. मनसरला जाण्याचं कॅन्सल केलं कारण त्यांच्याकडे पण ते स्टँड अवेलेबल नाहीये. आता सध्या आम्ही आलोय आणि टीव्ही असाच लटकून बघूयात कसं काय दिसतोय. टीव्ही लय महाग खुश पडलाय. आहे बाबा, एवढं खुश आहे रोहित, काही नाही येतं बोलायचं. पैसे उधळून खुश झालेलो आहे मी. आणि असं वाटतंय खरंच म्हणजे एखादी गोष्ट घेतल्यावरती घ्यायच्या आधी असं वाटतं की घ्यायलाच पाहिजे. पैसे काही एवढी चीज आहे आणि पैसे गेल्यावरती वाटतं की उगाच घेतली. नाही 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 तू असं नाही वाटत पाहिजे. तुलाच घेतलं नाही नाही. PS5चं नाही वाटत मला काही. टीव्हीच वाटते कारण टीव्ही जरा म्हणजे काय झालं माहिती का, आमचं बजेट ऑलरेडी एक्सीड झालं आणि त्यात टीव्ही घेऊन ठेवलाय. आपली छत्री मिळली का? टीव्हीवरती आम्हाला छत्री गिफ्ट भेटली क्रोमावाल्यांनी दिली. छत्री चलो फिर अंदर आणली चले. का आपण का तिथंच राहील. आणली वाटतं. नाही तर मी परत 200 रुपये घालून मी परत छत्री आलेलो आहे त्यांच्याकडे. अगं हे काहीतरी फायद्याचं होते म्हणजे खेळायला बरं आहे ना. मग मी लहानपणापासून तो आता अजून PS5 नवीन रोहितच्या बर्थडेला रोहितला गिफ्ट. हे मम्मी आम्हाला किती ओरडतात बोलतात की असं. मग मी ओरडतात म्हणजे याचं काय गरज होती आपल्याला. अरे बापरे हा? पप्पा ओरडायला लागले. अरे काय आणलंय गेमिंग आहे ते गेम खेळायला. गेम खेळत बसाय का तुम्हाला इथं. कामाधंदा काहीच नाही का. हा अहो त्याच्यावरूनच गेम खेळूनच व्हिडिओ टाकायचा. GTA 6 गेम आली ना नवीन त्याच्यामुळे. हा मग आता का आपल्या का काय ते एवढं त्या याच्यावर लॅपटॉप चालत नव्हतं का गेम. आता हे घेऊन चालला. हा नुसतं पैसे उधळायचे कामाच्या नावाने शिमगा. आणि तू पण ना तूच म्हणले असं घ्यायचं ना. नाही ह्याचा बर्थडे घ्यायला इच्छा होती म्हणून आम्ही घेतलं पण चांगलं नाही बड्डेला मग दुसरं काय नाही घातलं का तुम्हाला. खेळायचं गेमच खेळायचं. जी आपली पुढं काम आहे ती नाही करता येत नाही का. वैष्णवी बरोबर आहे. तू ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. अहो याने 100 कॉल करून करून हे मिळवलं आणि आता मला बोलतो. मी काहीच स्वतः तू म्हणली माझ्या मागे. खोटं नको बोलू. रात्रंदिवस तुम्ही हेच खेळ खेळत बसणार का. ते कुठून आणलं ना त्याचं त्याला मागं देऊन टाक. हा? गाडी घेतली आता हे घ्यायचं नुसतं पैसे उधळत राहायचे. बोलत होती तुला नको हे लहान मुलांचं खेळणं. कसली खोटारडी हिनेच घ्यायला लावलंय. मी नाही आता एक नाही मागलं तर टीव्ही पण आज घ्यायला लावली. नाही आपल्या घरात तोटाच्या टीव्हीला इथं एक टीव्ही पाडली. हा आणि हे का टीव्ही दिसते मला. हा ही टीव्ही आणि हा त्याचा हे म्हणजे PS5 नाही का तुम्ही लहानपणी खेळायचे त्याचे. मी लहानपण नाही खेळलो कधी. हा बघितलं का तुमचीच हे सगळं आणि मला बोलतात माझं तुम्ही काय खेळले तुमच्या नावात मी बघितलं ना ते काहीतरी CD टाकायची होती ते काळ वेगळा होता. आता तुम्ही मग आता काळ मोठं झालं. स्वस्त होता आता एवढं महागडं घ्यायचं. आमचं 1000-2000ची काहीतरी गेम खेळायचे लहानपणी. मग ते 1000 झाली आता. लाख रुपये घालवले. 1 लाख रुपये याला जर घालवले आणि 1 लाख रुपयात मध्ये 1 तोळा सोनं आलं असतं. हे का तुला असं कुठं मोडून दुकानात मोडून तुला 2 रुपये भेटत का परत. सोन्याने काय मी खेळत बसणार का याच्यात मजा आहे का नाही. पोट काय नाही करू मजा गेम खेळून पोट भरा का तुझं. मग सोनं खाऊन पडवा. अरे सोनं 2 रुपये भेटतं परत कधी अडचण आली तर. तुला 2 रुपयाची कधी अडचण आली तर हे इकून तू घे का कोणी घे. माही स्वप्न विकत घेऊ शकते का कोणी. बघ स्वप्न. त्याचं स्वप्न मान्य केलं त्याने. मग आता हेच बघ नाही तर जेवायला नाही संध्याकाळी तर फक्त हेच खात बस गेमच खेळत बस तू. हे पण बास झालं नाटक. हे उचलायचं डबडं आणि बाहेर घेऊन जायचं. दिवसाला देऊन टाकायचं नाही तर तुम्ही बाहेर साबा तिकडे कुठे पण राहा. इथे नाही राहायचं अजिबात. बाबा पॅक कर चाललो आपलं जाऊ दे रिटर्न गाडीत भरून ठेव. तर मम्मीचा आणि पप्पांचा ओरडा खाल्ल्याच्या नंतर तरी रोहित काही मागे हटलेला नाहीये. अनबॉक्सिंग करून टीव्हीला कनेक्ट करण्याचं काम चाललंय. तर मी पण आता मदत करते. हे खूप छान आहे बघ ना याचं कंट्रोलर. याला काय म्हणतात कंट्रोलर ना कन्सोल काय कन्सोल पूर्ण याला बोल. आणि याला काय कंट्रोलर. हे इथं टाईप पण होतं ना मी असं हा, ऐकलंय. touchpad आहे. वायर बघूया आता. सध्या आम्ही घरच्या टीव्हीलाच कनेक्ट करणार आहे. नंतर कनेक्ट करायचं स्टँडच नाही भेटलं. तो मैं बहुत ज्यादा खुश हूँ कारण मला PS5 भेटला आणि प्रत्येक मुलाचं एक खूप भारी वाटते खेळायला. गेम खेळायचं ह्याच्यात म्हणजे हे ना म्हणजे
मी लाईफ मध्ये कधी PS5 ऑपरेट नाही केला ना, कधी खेळलोय, पण हे स्वप्न होतं की असं माझ्यामुळे स्वप्न पूर्ण झालं माझ्या नावाखाली. म्हणजे मलाच खेळायचं होतं म्हणून आम्ही घेतलंय ना, नाही तर आम्ही घेतला असेल असं म्हणती रे. तर ना आता मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं रोहितला केक कट करायला आवडत नाहीये, तर मम्मीचं म्हणणे केक कापलाच पाहिजे, पप्पांचं म्हणणे छोटा तरी केक कापलाच पाहिजे. रोहित काय ऐकत नाही. माझं म्हणणे अजिबात नाही का. हे बघ, छोटा का ना बारीक असा केक Celebration आणून असतं ते. आणि हा. ओवाळायचं. ते तर असं ओवाळायचं औक्षण करायचं. ओवाळायचं आहे ऑप्शनचं, पण त्याला केक नाही कापायचा, तो ओरडतोय. ऑप्शन कर फक्त. बरं, ठीक आहे, मग ओवाळण्याचं काम करा, आपलं बर्थडेचं सेलिब्रेशन करा आणि केकचे पैसे वाचवते तुम्हाला कळत नाही का. बरं, केक नसलं तरी चालतं. किती हा एवढा खर्च केला ना, आता केकचे पैसे किती वाचणार? केक 300 रुपयाचा केक. तरी तर माझ्या वाढदिवसाच निमित्त मी आता व्हिडिओ शूट करायला चालू स्वतः. आता तर रोहितचं औक्षण करून घेतो आम्ही आणि जातो सगळ्यांना बाहेर आयतं खायला. या ठिकाणी रोहित 25 वर्षाचा झाला आहे आज. तर औक्षण करून त्याला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे. काय आशीर्वाद देणार मम्मी, तुम्ही त्याला काय आशीर्वाद देणार? खूप मोठं बाळ. अजून काय उंचीनी पाय पडायला काय पडतं घे कधी घेतले. कधी नव्हत पडलंय, कधी नव्हत म्हणजे काय सांगा ना, कशाने मोठं हो? तब्येतीने? नाही. मग सांगा ना कशाने मोठं? पैसे पाण्याने. पैसा एक आहे ना, फ्लेक्स एवढा 500 रुपयाची नोट टाकून. काय केलंय. मम्मीने तर फुलं टाकलीच नाही. ये हा, आता 12 वाजेपर्यंत जागताय, परत आच्या रातभर तेच करत बसा. 2 रुपये आले ना जपून ठेवायची ना, या अशी नाटकं करायची. काय कळतं का नाही तुम्हाला जरा? म्हणजे बाकीचे कुठे बाहेर खातात का. हा असते सगळीकडे. ही नाही पद्धत आमच्या इकडे, स्वतः खायची आधी. मी कधीच नाही खात, आज खाल्ली. पड ना पाया. काय बोलतो मी पडायला लागलो होतो. शॉकिंग. मी पडायला लागलो होतो. मी पडायला पाहिजे नाही, काय नाही. पडू काय आशीर्वाद दे. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. हे चुकीचा आशीर्वाद मिळाला. तर आम्ही सगळे आता आलो आहे. रोहित गेलाय त्याच्या फ्रेंड्सकडे केक कट करायला, ते काही इकडे आले नाही, मग रोहितच तिकडे गेलाय. आणि याच्यामध्ये मिसिंग आहे कौ आणि कौची फॅमिली. त्यांना काय यायला जमलं नाही, त्याच्यामुळे आता आम्ही एवढेच आहे. आमच्या वहिनी आहेत, मम्मी इकडे, पप्पा आणि हे. आता रोहित येईलच तोपर्यंत. मम्मी काय ऑर्डर करायचं? तू म्हणशील ते. मी म्हणशील देऊ. ओके. जेवण आलेलं आहे, सर्वजण खातोय आता. शेवटपर्यंत रोहितने काही केक कट केलेला नाहीये. रोहित बोलला तसंच केलंय, केक कट न करता बर्थडे सेलिब्रेट चाललाय. ठीक आहे. आम्ही सगळे गेलेलो आणि लिओ एकटाच घरी होता. आहे ना लिओ? लिओ नाही नेला आम्ही. लिओला कोणीच नाही नेलं रे फिरायला. चल 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 लिओ गाडीत बस. चल चल चल, तुला न्यायचं आता. चल चल निघला लागे. त्याला गाडी म्हटलं की लगेच निघतो तो. पण त्याला आम्ही गाडीत नाही बसत, बिकॉज त्यांना त्याचे खूप केस गळतात ना, म्हणून. तर सगळं करून आता तुम्ही पाहिलं दिवसभरात आम्ही काय काय केलं. खूप दमलोय. आणि असं नाही का आजच झाले PS5 साठी आम्ही किती म्हणजे नाही का 100-150 कॉल केले. कॉल तर केलेले, पण ते गेलो आणायला. कालचा पण दिवस असाच गेला. ते स्क्रीन पाहिला हे ते, प्लस आजची गडबड. व्हिडिओज काढा, हे काढा. शॉर्ट व्हिडिओज पण आम्ही भरपूर सारे शूट केले, तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतातच. मी तुझा कोण आहे? किंवा माय हजबंड. मग गळ्यात हात मित्रासारखा घातलाय. हजबंड एक पहिला मित्र असतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रोहितचं गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा. जे मी स्वतःला घेतलंय. हा 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 कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.